ओळखलंस? नाही ओळखलं तरी चालतोय. अरे मी सुजित पोटफोडे. पोट फाटे? पोटफोडे, पाडे नाही. असे या की पुढे. हो ठीक आहे, जा अविनाशला बोलवून घेऊन ये. आता अरे सुजित, तू केव्हा आला? अरे हा काय आत्ताच आलो रे. अरे बरेच दिवस झाले रे, तू बाहेर कुठे दिसलाच नाही. सुजित, खूप टेन्शन आलंय रे. अरे काय टेन्शन घेऊन बसतोस मित्रा? अरे माझी तब्येत ठीक नाही, धड झोप लागत नाही किंवा अन्नाचा कण देखील जात नाही. अरे डोक्यात फक्त विचारांचं काऊर उठलंय. अरे काय करावं हेच कळत नाही. अरे एक नोकरी सुटली म्हणून असा तू रडत बसला? अरे काय तू माझं बघ, 3 टाइम खायचं प्यायचं आणि मस्त मजेत राहायचं. चल अरे चल अविनाश, माझ्या बरोबर चल. अरे अशा दुनियेतल्या हजारो नोकऱ्या तुझ्या पायाशी लोळून घालतील आणि एक बघ, मैं तो अकेला इसलिए मैं ऐसी जिंदगी जीता. अरे तिथे आलो होतो, काम होतं म्हणून. दुसरं पण एक काम होतं रे, डोसायला हवं म्हणजे कोणतरी साथीदार हवा ना. काय रे साथीदार हवा ना, म्हणून आलो तुझ्याकडे. नाही नाही, मला या अपुऱ्या मार्गाने जायचं नाही. मला सोनेरी माझा संसार फुलवायचा आहे. हे बघ, आणि त्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. अरे कसला प्रयत्न? काय नोकरीचा? अरे नोकरी सुटली सोड विषय, मी असं तुझ्या हजारो नोकऱ्या देतो. पण मला एवढंच म्हणायचंय, तुझे मी तत्वज्ञान ऐकायला आलोय नाही. तू येतोयस की मी जाऊ? नाही सुजित, अरे या अवघड्या मार्गाने जाऊन मला स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. अरे या विशाल जगात कोण कुणाचं सुखी नाही रे. अरे मला माहित आहे रे. अरे या विशाल जगात कोणीच कुणाचं नाहीये आणि हे जग पूर्णपणे दुःखानेच भरलेलं आहे. आणि कोट्यवधी लोक आपल्या मनात दुःख घेऊन बसलेत. आणि हो, ते लोक काय करतात माहितीये? अरे त्याच मधुर पेयाचा घोट घेतात रे. चल, आणि आपले जीवन खूप सुखाने जगतात. अरे सुजित, हे मधुर पेय नाही रे. अरे तो आहे एक विषारी पेला. अरे त्या विषारी पेल्याने आज कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. अरे पण मला माझा छोटासा संसार फुलवायचा आहे. अविनाश, मी अजून एकदा सांगतो, मी हे तुझ्या तत्वज्ञान ऐकायला आलो नाही. तू येणार आहेस की मी जाऊ? ओके बाबा, चल. तू तरी कशाला नाराज? चला मित्र, असा तर असा. चल.